माझ्या तयारीपेक्षा कागल चित्तूरच्या जनतेमध्ये आणि कोल्हापूरच्या जनतेचीच तयारी फार चांगली झालेली आहे. म्हणजे ह्याच्या आधी आम्ही कुठलाही मेळावा घ्यायचो तेव्हा लोकांना हे इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की लोकांचे एवढे फोन्स येत आहेत. आणि मला वाटतं गैबी चौकामध्ये ही कागलच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी सभा होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे. सोशल मीडिया एक माध्यम आहे जिथं लोक आपले मत एक्सप्रेस करतात. त्याच्यामुळं विरोधकांना काय वाटते ह्याच्यापेक्षा कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेमध्ये लोकांनी काय निर्णय घेतला आहे, लोकांनी परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे, या सभेमुळं ती परिवर्तनाची मुहूर्तमेढ होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे. त्यांनी माझी दखल घेतील का नाही येतील ह्यापेक्षा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची दखल घेतील ही मला पूर्णपणे खात्री आहे. महाराष्ट्र राज्याचे वस्ताद आदरणीय शरदचंद्र पवार साहेबच आहेत. वस्ताद हा शब्द असा की शेवटी ते गुरु आहेत, ज्यांनी ज्या पैलवानला ट्रेन केलं. आज काय परिस्थिती आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता आम्ही पुढे काम करणार आहे. आता माझे वस्ताद तेच आहेत. महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर जसं आपण बघितलं की आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची मी भेट घेतली. त्याच अनुषंगाने मी सतीश पाटील साहेबांची भेट घेतली. जे सगळे घटक पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना मी भेटी द्यायला लागलो आहे आणि त्यांना जाऊन विनंती केली की त्यांचंही सहकार्य मला कागल विधानसभेमध्ये लागणार आहे. त्यांचं अनुभव मोठा आहे, त्यांचं ऑफिस आणि हे सगळं मला त्यांचं मार्गदर्शन इन जनरल कागल विधानसभा आणि येत्या काळामध्ये त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पण गेलो होतो. आणि महाविकास आघाडीचे ते नेते आहेत त्या अनुषंगाने आता मी महाविकास आल्यामुळं त्यांना भेटणं एक प्राधान्य होतं माझ्यासाठी. माझ्या हिशोबाने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची सभा 10 वर्षांतर होती. 2014ला शेवटची सभा झाली होती ॲज पर माय नॉलेज. तर 10 वर्षानंतर ते आता परत कागलला येत आहेत आणि माझ्यासाठी येत आहेत. आणि बरेच प्रवेश झालेत, पण असं स्वतः सभा घेऊन हा पहिला प्रवेश होतोय. त्यांनी हा मान समरजित गाडगेपेक्षा त्यांच्या म्हणजे शाहू महाराजांची ही जन्मभूमी आहे आणि त्याचा महत्त्व त्यांना माहिती आहे आणि त्यासाठी ते ऑल द वे येत आहेत. त्यासाठी ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्राचं पेक्षा मी एक आहे की हा जो प्रवेश आहे हे कागलची दिशा बदलेल एवढंच मी बोलू शकतो. बाकी महाराष्ट्राबद्दल मी बोलणार एवढा काही मोठा माणूस नाही आहे. माझा प्रवेशामध्ये माझाच प्रवेश आहे. अजून बाकीचं काय कोल्हापूरचे प्रवेश माझ्या व्यासपीठावर आहे याची माहिती मला नाही. पण जर तसं काय सांगितलं तर मला काय हरकत नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे माझाच प्रवेश आणि म्हणजे माझी पार्टी सगळी माझ्या निमित्ताने प्रवेश होते.